स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलेला आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय हे आहे अप्रत्यक्ष सिद्धता. काय आहे? अप्रत्यक्ष सिद्धता. आणि त्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास छोटासा आहे, पण ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रमेयांचा आधार घ्यावा लागतो. बरोबर ना? चलो जाऊया आपल्या या छान अशा प्रमेयाकडे. तर प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. हे त्याचं काय रे? विधान. काय म्हणायचं त्याला? विधान. काय दिलंय विधानात? वाचा बरं जरा एकदा. काय असते? कोण? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी. काय? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी. मग आपण पहिल्यांदा काय करू? काय करू? बरोबर, वर्तुळ काढी घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा काळीनी घ्यायचं. काढी घ्यायचं. हो. लालच का हो राहिलं रे? हे बघ, काय काढी घेतला आता? यस. आता मी जर असं म्हटलं की हे वर्तुळ आहे, हा त्याचा केंद्रबिंदू, हा त्याची त्रिज्या ओपी. मग वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणार कोणतं बरं बाह्य टोक? यस, बाह्य टोक कोणतं आहे? पी हे त्या वर्तुळाचं काय आहे? बाह्य टोक आहे. मग या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी, म्हणजे इथं डायरेक्ट लंब असेल. आता रेषा त्या वर्तुळाची काय असते? स्पर्शिका असते. आणि या रेषेला मी काय नाव दिलं? यल. काय नाव दिलं? यल. सांगा बरं साध्य काय असणार मग? रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. बब्या वासना काय म्हटले त्याने? पाहिलं जरा. काय की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. जे शेवटचं असतं ते आपल्याला साध्य करायचं असतं. काय करायचं असतं? साध्य. म्हणून रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, हे आपलं असेल साध्य. काय असेल? साध्य. मग पाक्ष काय रे जगदाश? काय घ्यायचं तो पाक्ष? जे आकृतीमध्ये दिसतं ते पक्ष ना रे. काय? जे आकृतीत दिसतं ते काय असेल? पक्ष. पहिल्यांदा आपण एक काम करूया. या पद्धतीने काय काढून घेऊ? एक रेषा काढून घेऊ. काढली. ओके. हिला काय देऊन टाका? नाव. मग इसको दे दिया यल. इसका क्या लेना? यस ओ. ओके. काय घेणार मग इथं? त्रिज्या. काय घ्यायची? त्रिज्या घेतली. नाव काय देणार? मागच्या याच्यात दिलं होतं पी, इथं बी देऊन टाका पी. आता त्याने विधानातच म्हटलेलं आहे की ही काय म्हणे? लंब आहे. काय आहे? लंब. मग काय? पक्ष. पक्षामध्ये काय म्हणणार? डायरेक्ट म्हणून टाकायचं रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. साध्य नाही. आकृतीमध्ये जे दिसतं ते लिहायचं की वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे, रेख ओपी ही त्रिज्या आहे, रेख ओपी ही त्रिज्या आहे आणि रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब आहे. मी स्पर्शिका म्हटलं का कुठे? नाही. मी काय म्हटलं? रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब आहे. आणि मग साध्य काय येणार रे जगदीश? सांग बरं जगदीश. आताच मी किती वेळा बोललो रे बाळा? लक्ष ठेवायचं ना बाळा. जे जे आकृती दिसतं ते पहिले पक्ष घेऊन टाका आणि साध्य काय घ्यायचं?
तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. मग मी काय म्हणणार, वर्तुळाचा काय रे, यस, वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे, यस, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. रेख ओपी, रेख ओपी ही काय, यस, रेख ओपी ही त्रिज्या आहे. रेषा यल, रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब आहे. मग डायरेक्ट घेऊन टाका ना भाऊ, एवढं लिहिण्यापेक्षा. रेषा यल काय आहे, लंब कोणाला, त्रिज्या ओपीला. रेषा यल काय आहे, लंब कोणाला, त्रिज्या ओपीला. हे झालं आपलं ओम, काय पक्ष झालं बेटा. सांग बरं ओम, बोलत चल आता, बोलत राहा. सांग बरं साध्य काय सांगशील मग ओम आता तू. जय, साध्य काय सांगशील मग आता. अरे आय का रे, काय, किती रेषा त्या वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका असते. मग आपण रेषा कोणती घेतली आहे, रेषा यल ही त्या वर्तुळाची, किंवा रेषा यल ही वर्तुळाची, वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका आहे. हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आता स्पर्शिका आहे असं केव्हा म्हणणार बरं तुम्ही बोला. बरोबर प्रतीक, जेव्हा ती रेषा वर्तुळाला एका बिंदूत स्पर्श करेल तेव्हा ती रेषा त्या वर्तुळाची काय असेल, स्पर्शिका. मग तसं आणावं लागेल आपल्याला आता. मग आपण जाऊ आता सिद्धताकडे. कोणाकडे जाऊ आपण आता, सिद्धताकडे जाऊ. मग काय करायचं आता, सिद्धता करताना थोडं रचना टाईप घ्यायचं. काय घ्यायचं, रचना टाईप. समजा मी काय करणार, रेषा यल वरती पी बिंदू व्यतिरिक्त एखादा दुसरा बिंदू घेणार. काय म्हटलं मी, समजा रेषा यल वर पी बिंदू व्यतिरिक्त दुसरा बिंदू कोणता बी घ्या. मग आपण घेऊन टाकू क्यू, मागच्या याच्यात आपण घेतला होता. त्या ओला आणि त्या क्यूला काय करून टाकायचा, जोडून टाकायचा. आई ते काय रे, काटकोन. काय आहे, काटकोन. म्हणजेच तिथं तयार झाला त्रिकोण ओपी क्यू, आणि तो असेल काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणात कर्ण ही काय असते, सर्वात मोठी बाजू असते. लक्षामध्ये. मग कर्ण आपण या त्रिज्येपेक्षा काय दाखवायचा, मोठा. जर कर्ण त्रिज्यापेक्षा मोठा आला तर याचा अर्थ तो बिंदू क्यू असेल, तो कुठं असेल, तो वर्तुळावर नसेल. तो वर्तुळावर असणार आहे का, नाही. बघ ना आता, त्रिज्या जर असेल तर तो बिंदू वर्तुळावर असेल, बरोबर. जर ती कर्ण त्या त्रिज्येपेक्षा मोठा झाला, कसा झाला, मोठा, तर तो बिंदू कुठं जाणार, वर्तुळाच्या बाह्य भागात जाणार ना, म्हणजे तो वर्तुळावर असणार नाही. मग याचा अर्थ काय होणार, जर बिंदू क्यू हा वर्तुळावर नसेल, तो वर्तुळाच्या कुठं असेल, बाहेरच्या भागात असेल. मग याचा अर्थ काय होणार, तर या रेषेवर पॉइंट पी व्यतिरिक्त एकही बिंदू असणार नाही. कळलं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की रेषा यल आणि वर्तुळ यांना पी हा एक आणि एकच बिंदू काय आहे, सामायिक. म्हणून रेषा यल ही वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका. व्याख्येनुसार झालं प्रमेय. होत ना सोपं. लक्ष द्या मग आता. सिद्धता काय घेणार मग आता, काय सांगितलं मी आता, की इथं तुम्हाला काय घ्यायचं आहे, समजा रेषा यल वर काय म्हणणार आपण, समजा रेषा यल वर, रेषा यल वर बिंदू पी व्यतिरिक्त काय म्हणणार, बिंदू पी व्यतिरिक्त क्यू बिंदू घ्या. ओके.
काय म्हणणार? समजा रेषा L वर बिंदू P व्यतिरिक्त Q बिंदू घ्या आणि रेख कोणता आता? रेख OQ काढा. OQ काढा म्हणजे जोडा. OQ काढा म्हणजे काय करा? जोडा. जोडू मग हे बघ की मग मी आता O आणि Q काय केला आता? जोडून टाकला. लक्ष द्या. हा प्रमेय आहे. काय आहे? यस. आता जर मी काय काढला? रेख OQ काढला तर याचा अर्थ काय झाला? त्रिकोण OPQ तयार झाला. काय तयार झाला? त्रिकोण OPQ. मग आपण इथे म्हणूया ना त्रिकोण OPQ मध्ये काय म्हणणार? त्रिकोण OPQ मध्ये कोण OPQ बरोबर किती रे? 90 अंश. तुम्हाला वाटलं ते इथे तुम्ही पक्ष म्हटलं तरी चालेल. जर त्रिकोणाचा एक कोण काटकोन असेल तर तो त्रिकोण काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे आपण काय म्हणणार? सो त्रिकोण OPQ हा काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे? यस, काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. काय म्हणायचं? काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. काय असते? सर्वात मोठी बाजू असते. मग इथे कर्ण काय रे वो? यस, रेख OQ हा काय आहे? कर्ण आहे. आणि रेख OP ही काय? रेख OP ही काय आहे? त्रिज्या आहे. समजलं का? मग जर काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते तर जो कर्ण आहे OQ तो रेख OP म्हणजे त्रिज्येपेक्षा कसा झाला? मोठा झाला. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणणार? सो OQ हा OP पेक्षा काय झाला? मोठा. OQ हा OP पेक्षा काय झाला? मोठा. OQ काय आहे? कर्ण. काय आहे? कर्ण. म्हणजेच आपण काय म्हणणार? रेख OQ हा मोठा आहे. कोणापेक्षा? तर त्रिज्या OP पेक्षा. हा कसा झाला आता? मोठा. जर रेख OQ त्रिज्या OP पेक्षा मोठा झाला तर बिंदू Q हा कुठं असेल? बाह्य भागात. म्हणजे याचा अर्थ असा होणार बिंदू Q हा वर्तुळावर नाही. पण त्रिज्या OP आहे तर बिंदू P कुठं असेल? वर्तुळावर. परंतु बिंदू Q वर्तुळावर असणार आहे का? नाही, कारण तो त्रिज्येपेक्षा कसा झाला? मोठा. आणि जर ती रेख OQ त्रिज्येपेक्षा लहान असती तर बिंदू Q कुठं असता मग? शाबास. रेषेवर. रेषा कुठे आता? अरे वर्तुळाच्या अंतर्भागात असता ना तो. कुठं असता? कुठं असता? हे वेजात ठेव जा. पेपरला येतं. कसं? बाजूला लिहून देतो. जर समजा एक रेख घेतला आपण कोणता? OQ किंवा डायरेक्ट अंतर घेतो मी आता. काय घेतलं मी? OQ. हा OQ घेतला. हा मोठा आहे कोणापेक्षा? OP. OP ही काय रे? त्रिज्या आहे. तर हा जो बिंदू Q असेल, बिंदू Q हा वर्तुळाच्या कुठं असेल? बाह्य भागात असेल. वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. हे बाजूला लिहून घे जा. हे पहिलं. आता दुसरं काय असेल? जर OQ बरोबर OP असेल, OQ बरोबर काय असेल? OQ, तर बिंदू Q पण कुठं असेल? यस, बिंदू Q हा कुठं असेल? वर्तुळावर असेल. कुठं असेल? वर्तुळावर. आणि तिसरं जर मी घेतलं आता काय? जर हा OQ त्रिज्येपेक्षा काय झाला? लहान झाला.
त्रिज्येपेक्षा काय झाला, लहान झाला. तर याचा अर्थ काय, बिंदू क्यू हा कुठं असेल, बिंदू क्यू हा वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. कुठं असेल, वर्तुळाच्या अंतर्भागात. बेजात ठेवायचं, पेपरला येतं. येस, काय म्हणता प्रत्येक पाय थांबावं लागेल म्हणा 5 एक मिनिटं. चलो, काय करणार मग आता बोला. पटकन सगळं लिहून दिलं मी तुम्हाला. आता रेख OQ हा त्रिज्या OP पेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग आता बिंदू Q हा वर्तुळावर असणार नाही. म्हणजेच आपण काय म्हणणार, बिंदू Q हा वर्तुळावर नाही असं म्हणा. वर्तुळावर नाही. बिंदू
क्यू हा वर्तुळावर नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बिंदू P व्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणताही बिंदू, काय म्हणणार, कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, क्यू बिंदू वर्तुळावर आहे का, नाही. म्हणजे काय, बिंदू P व्यतिरिक्त कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. फक्त बिंदू Pच कुठं आहे, वर्तुळावर. बिंदू Pच कुठं आहे, वर्तुळावर. कारण आपण पाहिजे ना आकृती काढली होती, आठवतंय तुम्हाला, अशी आकृती होती बरोबर. ही कोण होती, रेषा यल होती. हा काय होता, केंद्रबिंदू O. हा लंब काय होता, P. इथं काय घेतला होता, Q. आणि आपण याला जोडला होता बरोबर. मग याचा अर्थ काय झाला, फक्त P बिंदू कुठं होता, या वर्तुळावर होता ना. Q बिंदू वर्तुळावर आहे का, नाही. बिंदू P व्यतिरिक्त कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ काय झाला की रेषा यल आणि वर्तुळ, यांचा P हा एक आणि एकच सामायिक बिंदू आहे. P हा एक आणि एकच सामायिक बिंदू आहे. मग आता हीच काय असेल आपली व्याख्या, की जर वर्तुळ आणि ती रेषा जी घेतली ती, त्यांचा जर एक आणि एकच सामायिक बिंदू असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका. म्हणून मी काय म्हणणार इथं, रेषा यल ही वर्तुळाची काय आहे, यस, रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. आणि हेच आपलं काय होतं, साध्य. काय होतं, साध्य. काही अडचण कुणाला. आता अजून एक प्रमेय आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला एक थोडीशी थेरी पाहावी लागणार आहे. ठीक आहे.